नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंडा उंचीचा फॉर्म्युला सांगणार आहे. तर हा फॉर्म्युला जो असणार आहे ती पहा, उंची 8, 9 आणि 10 इंच गळा असताना असणार आहे. मुंडा उंची म्हणजे पहा, इथून इथपर्यंत जी मुंड्याची इथून आपण उंची घेतो त्याला मुंड्याची उंची म्हणायचं आहे. इथून हा जो घेर घेतो, आपण आकार देतो, त्याला मुंडा घेर म्हणतात. आणि इथून पहा, हा जो भाग आहे, इथून आपण किती इंचावरती आकार देतो या कोपऱ्यातून, त्याला मुंड्याची खोली म्हणतात. तर हे पॉईंट जे आहे ते लक्षात ठेवा. म्हणजे पहा, तुम्हाला मुंडा उंची कशाला म्हणायचं, मुंडा खोली आणि मुंडा घेर कशाला म्हणायचं, हे सरळ सरळ लक्षात येईल पहा. नाहीतर इथं परत तुमचं कन्फ्युजन होऊन जाईल. ही मुंडा उंची काढण्याचा एक फॉर्म्युला असतो. आता इथून पहा, फिटिंगचा पॉईंट जो आहे, इथून इथंपर्यंत जी चेस्ट असते त्याचा आपल्याला कितवा भाग करायचा आहे, 8वा भाग करायचा आहे. आणि त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. समजा इथे साईज जी आहे ती 32 आहे. तर आता तुम्हाला इथली ही मुंड्याची उंची घ्यायची आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, याचा 8वा भाग करायचा आहे. 32चा 8वा भाग किती येतो, 4 इंच. तर त्यामध्ये प्लस 1 इंच करून आपण ही मुंड्याची उंची काढणार आहे. हे डीप नेकसाठी आहे पहा फॉर्म्युला. आणि जर तुम्ही कमी गळ्याचं कटिंग करत असाल तर 4 प्लस 1.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे किती येणार, इथं 5.5 इंच येणार. या पद्धतीनं तुम्हाला फॉर्म्युला काढायचा असतो. आणि पहा, हा फॉर्म्युला काढल्यानंतर म्हणजेच आपल्याला इथं मुंड्याची उंची जी आहे ती मिळाल्यानंतर आपल्याला परत हा जो मुंडा घेर असतो, इथून अर्धा इंच शोल्डरचं मार्जिन सोडून हा जो मुंडा घेर आहे तो मोजायचा आहे फिटिंगच्या पॉईंटपर्यंत. आणि मुंडा घेर किती येतोय हे बघून परत तुम्ही तिथे कमी जास्त करायचं आहे. प्रत्येक साईजसाठी मुंडा एकच असेल असं नाही, त्यासाठी कमी जास्त करावं लागतं पहा. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी मुंड्याची उंची कमी जास्त कशी करायची हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर इथून हा जो फॉर्म्युला आहे आपला, हा पाहूया. तर इथं तुम्हाला समजलंच असेल फॉर्म्युला कसा काढायचा आहे ते. इथे मी तुम्हाला 48 ते 46 साईजपर्यंत मुंड्याचा मी फॉर्म्युला देणार आहे. तर इथे मी चेस्टचं जे काही चेस्ट असेल ते इथं आपण चेस्ट घेऊया. इथं हा फॉर्म्युला असणार आहे पहा. आणि इथं लिहिते मी मुंढा, म्हणजे मुंढा किती येणार आहे ते सुद्धा मी इथं सांगेन. तर हा चार्ट इथे तुम्हाला समजलंच असेल. सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथं 28 चेस्ट घ्यायची आहे. 28चा 8वा भाग करूया. 3.5 येतोय पहा. 8वा भाग केल्यानंतर 3.5. त्यामध्ये 1 इंच प्लस करून इथं मुंड्याची उंची किती येते पहा, म्हणजे 3.5 येते. 3.5 म्हणजे 3.5. त्यामध्ये 1 इंच प्लस केल्यानंतर 4.5 इंच मुंडा आपल्याला 28 साईजमध्ये घ्यायचा आहे. तर लक्षात आला असेल तुम्हाला, तो मुंडा परत तुम्ही घेर जो आहे तो चेक करायचा आहे आणि कमी जास्त करायचं आहे, तरच फिटिंगमध्ये ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट बसतो. परंतु एक अंदाजे तुम्हाला उंची किती घ्यायची हे समजत नाही, त्यासाठी मी हा चार्ट तुम्हाला देत आहे. 30 साईज आहे. इथे पहा, 8वा भाग करायचा. 3.7 येतो. प्लस 1 इंच करायचं यामध्ये. 4.7 म्हणजे 4.25 इंच होतो पहा मुंढा. 32 मध्ये 32चा आता आपण पाहिलेलंच आहे. 32चा 8वा भाग येतोय 4 इंच. त्यामध्ये 1 इंच प्लस करा. 5 इंच आपल्याला इथं मुंड्याची लाईन घ्यायची आहे. 34 साईजमध्ये इथेही आता 34चा 8वा भाग करूया आपण. 4.25 इंच, 4.2 म्हणजे 4.25 इंच. त्यामध्ये 1 इंच प्लस केलं की 5.2 म्हणजे 5.25 इंच 34 साईजमध्ये मुंढा आपल्याला घ्यायचा आहे. 36 साईजमध्ये 36चा 8वा भाग किती येतो, 4.5. त्यामध्ये 1 इंच प्लस करा, 5.5 इंच. या पद्धतीने
38 साईज, 38चा 8वा भाग, 5.25, त्यामध्ये 1 इंच मी प्लस केलं, बरोबर 5.6 इंच मुंढा आपल्याला इथे येतोय पहा 38 साईजमध्ये. या पद्धतीने तुम्ही चार्ट वापरायचा आहे. जर तुमच्याकडे हा चार्ट नसेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि परत तुम्ही लिहून घेऊ शकता. इथे पहा 40 साईज आहे, 40चा इथे मी 8वा भाग करणार आहे 5 इंच, त्यामध्ये 1 इंच मी प्लस केलं, 6 इंच आपल्याला 40 साईजमध्ये मुंडा घ्यायचा आहे. आणि 42 साईज, 42चा 8वा भाग 5.2 प्लस 1 6.2, 6.25 इंच. 44 साईजमध्ये 44चा 8वा भाग 5.5 प्लस 1 6.5 म्हणजे 6.5 इंच इथं मुंडा घेर येत आहे. आणि परत 46 साईज, 46चा सुद्धा आपण 8वा भाग करूया 5.7 म्हणजे 5.6 इंच येतोय. यामध्ये मी 1 इंच प्लस केलं, 5.7 इंच. या पद्धतीने 46 साईजपर्यंत मी इथं तुम्हाला हा चार्ट जो आहे तो दिलाय. तुम्हाला या पद्धतीने 50 साईजपर्यंत जरी काढून ठेवायचं असेल चार्ट तरीसुद्धा तुम्ही काढून ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर जसं मी सांगितलेलं आहे, ही जी इथं आपली मुंढा, इथं पहा हा जो मुंढा आलेला आहे आपल्याला, इथे मुंढा मिळालेला आहे, यामध्ये सुद्धा मुंडा घेर मोजून तुम्ही बदल करायचा आहे. आणि ते बदल करणं गरजेचं सुद्धा आहे. जर परफेक्ट येत असेल तर आहे असा ठेवा, परंतु जर कमी पडत असेल किंवा जास्त भरत असेल तर तुम्हाला तिथे कमी जास्त करून बदल हे करायचेच आहेत. हे मी तुम्हाला वारंवार का सांगते बदल करायचे आहेत, त्याशिवाय आपला ब्लाऊज जो आहे तो मुंढ्यामध्ये परफेक्ट बसत नाही. यासाठी मी तुम्हाला वारंवार सांगत राहते की मुंढ्यामध्ये बदल करावे लागतात. जर मुंढ्यामध्ये बदल केला नाही तर एकतर मुंडा टाईट होणार, नाही तर लूज होईल, शोल्डर पडण्याचे चान्सेस जे आहेत ते मग भरपूर प्रमाणात येतात पहा ब्लाऊजमध्ये. तर मुंड्यामध्ये घोळ पण येतो मग. तर हे प्रॉब्लेम जे आहेत ते क्रिएट होऊ नये त्यासाठीच मी आधीच तुम्हाला सांगत आहे, मुंड्याच्या उंचीमध्ये आपल्याला बदल करावे लागतात. तर इथे मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे मुंड्याविषयी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.